अनु काय चाललंय तुझं? मम्मी आज लय बिस्किट खाऊ वाटलेत म्हणून ना बिस्किट बनवते. अरे वा, बनेव आणि मला पण दी मग. तर मंडळी, बिस्किट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, विलायची टाकायचं 2-3 आणि त्याला बारीक पावडर करून घ्यायचं. मग नंतर 1 वाटी तूप घ्यायचं, त्याला एका भांड्यात टाकायचं. नंतर बारीक केलेली साखर घ्यायची, त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं थोडस. नंतर मग 1 वाटी मैदा घ्यायचा, अर्धा चम्मच बेकिंग पावडर घ्यायचं, अर्धी वाटी रवा घ्यायचा बारीक. आता त्याला चांगलं मळून घ्यायचं. मग आता त्याचे बिस्किट बनवून घ्यायचे. हे बिस्किट आहे ना बनवायला एवढे सोपे आहेत ना की याला कोणीही बनवू शकतं. तर आता ह्याच प्रकारे मी आता सगळे बिस्किट बनवून घेतले. तर आज मी बिस्किट बनवते लिब्राच्या 4.5 लिटरच्या एअर फ्रायर मध्ये. ह्या एअर फ्रायरची ट्रॉली काचाची असल्यामुळे आता मी त्याला बेक होताना बघू पण शकणार. आणि याच्यात मी बिना तेलाचे वेगळे वेगळे पदार्थ बनवून पण खाणार. जसं की आपण याच्यात पाव बनवू शकतो, फ्रेंच फ्राईज बनवू शकतो, पिझ्झा बनवू शकतो, लई पदार्थ बनवू शकतो. तर मी त्याच्या ट्रॉली मध्ये एक बटर पेपर ठेवला, मग त्याच्यावर ते बिस्किट ठेवून दिले, थोडेसे बदामाचे तुकडे टाकले वरून. आणि आता याला 160 डिग्रीवर 13 मिनिटांसाठी बेक होऊन द्यायचं. 13 मिनिटांनी पाहिलं तर एकदम मस्त आपले बिस्किट रेडी होऊन जातात. कसले बिस्किट झाले तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला काय सांगू, कसले भारी बिस्किट झाले ते, खरंच खूपच भारी. तर तुम्ही सुद्धा याला एकदा घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.